सोंग्या नावाच्या एका मराठी चित्रपटाचे ट्रेलर जे आहे, काल प्रेक्षकांच्या भेटी जे आहे ते आलेलं आहे. तर चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते करूया. हे माझे मत आहे, तुमचे मत वेगवेगळे हे असू शकते. त्यामुळं नक्कीच कोणी काही खूप मनावरती ट्रेलर रिव्ह्यू जे आहे ते घेऊ नये. मी माझे मत फक्त या ट्रेलरविषयी जे आहे ते मांडत आहे. तर आता बघा, हा मूव्ही जो आहे 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ज्या की मुहूर्तावरती सध्या तरी 2 ते 3 चित्रपट अगोदरच रिलीजसाठी सज्ज आहेत. त्यामुळे नक्कीच डायरेक्टरने मला तरी वाटतं क्लॅशचा विचार करून चित्रपटाला जे आहे ते रिलीज केला असेल. त्यांना माहिती असेल की अगोदरच चित्रपट रिलीज होत आहेत. नक्कीच त्यांनी या गोष्टीचा विचार जे आहे एकदा केला असेल असंच मला वाटतं. केला नसेल तर नक्कीच त्यांनी विचार करावा, कारण की बॉक्स ऑफिस कलेक्शन असेल किंवा चित्रपटाच्या स्क्रीन्सवरती किती प्रभाव पडेल याचा नक्कीच त्यांनी विचार करावा. आता ट्रेलरविषयी जर पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारे सिनेमॅटोग्राफी चित्रपटाची दिसत आहे. अजिंक्य आणि ऋतुजा हे 2 लीड कलाकार आपण या चित्रपटामध्ये पाहू शकतो. आता पाहायलाच गेलं तर एक चित्रपट जो आहे प्रथा, परंपरा, अभिमान असं चित्रपटाचं नाव देखील आहे, सोंग्या. आणि त्याच्यामध्ये पुन्हा खाली लिहिलेलं आहे प्रथा, परंपरा आणि अभिमान. चित्रपटाच्या माध्यमातून ते देखील स्टोरी लाईन आपल्याला समजते की लव्ह स्टोरी देखील आहे. प्रथाविषयी लढा देण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. आणि त्यासोबतच एक इलेक्शन जे आहे त्याविषयी एक गोष्ट जी आहे आपल्याला ट्रेलरमधून समजून येते. तर ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर ट्रेलर एक ओव्हरऑलचं पाहायला गेलं तर मी म्हणू शकतो की एक चांगला ट्रेलर आहे एवढं म्हणू शकतो, की असं खूप वेगळं काही नाही, परंतु एक चांगला ट्रेलर चित्रपटाचे मेकर्सनं जे आहे ते बनवण्याचा ट्राय केलेला आहे. आणि नक्कीच हा चित्रपट येत्या 15 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर चित्रपट रिलीज झाल्यानंतर बघूच आपण की चित्रपट कसा आहे कसं नाही. परंतु सध्या तरी एक चांगले ट्रेलर आहे. तुम्हाला कसे वाटले नक्की मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.